नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब दैफळे बँकर्स पॉईंटच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो। हा व्हिडिओ याच्यासाठी बनवला आहे की बरेच विद्यार्थ्यांनी विचार करत आहे की मेच्या लास्ट वीकमध्ये SBI क्लर्कचा रिझल्ट लागणार होता। विद्यार्थी मित्रांनो, डेफिनेटली रिझल्ट ह्या वीक किंवा नेक्स्ट वीकमध्ये लागणारच आहे। त्याचे डिले होण्याचे कारण दोन असू शकतात। आता तुम्ही बरेच जण विचार करत असाल लेह लडाखचा कसा लागला, एक्झाम तो पाठीमागून झाली, पण त्यामध्ये फक्त सिंगल एक्झाम होती। IBPSने फक्त तेवढा एक रिझल्ट दिला असेल आणि मग त्यामधून लगेच मेरिट सॉर्ट आउट करणं आणि रिझल्ट डिक्लेअर करणं खूप अवघड नाही आहे, कारण तिथं फक्त एक सिंगल स्टेट आणि सिंगल स्टेटची एक्झाम होती। पण जर तुम्ही बघितलं तर ज्यावेळेस कंबाईन एक्झाम झाली त्यामध्ये मल्टिपल स्टेट असतात। जरी IBPSने सर्व स्टेटचा रिझल्ट एकत्र दिला असेल तर त्याला सगळ्यांना वेगवेगळं करणं आणि प्रत्येक स्टेटचा इंडिव्हिज्युअल कट ऑफ लावणं आणि मेरिट लावणं आणि सिलेक्शन करणं मुलांचं यासाठी थोडा वेळ लागू शकतो। आणि दुसरी गोष्ट याला असा एक प्रॉब्लेम असू शकतो की नेमकंच एक 31 मार्च नंतर 1 एप्रिलला SBIचे ऑल जे प्रमोशनल एक्झाम असतात त्याचे रिझल्ट लागलेले आहेत। म्हणजे क्लेरिकल टू PO झालेले लोक, त्यानंतर PO टू मॅनेजर म्हणजे स्केल 1 टू स्केल 2, स्केल 2 टू स्केल 3, ह्या सर्व लोकांचे ट्रान्सफर सध्या चालू आहे। मग त्यामुळे नेमकं कोणत्या डिव्हिजनसाठी किती स्टाफची रिक्वायरमेंट आहे, कोणतं अलॉटमेंट कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टींना थोडा वेळ लागतो। आणि सगळे रिझल्ट सगळ्या स्टेटचा मेरिट वेगळा असल्यामुळं आणि त्यातल्या त्यात कॅटेगरी वाईज वगैरे, तर हे सगळं सॉर्टिंग करण्यासाठी जो कंबाईनचा रिझल्ट होता परीक्षा आधी होऊनही लागायला थोडा वेळ लागू शकतो। पण ह्या वीकमध्ये किंवा नेक्स्ट वीकमध्ये डेफिनेटली हा रिझल्ट येईल, त्यात काही शंका नाही। दुसरी गोष्ट, कट ऑफ ह्यावेळेस जर तुम्ही पाहिलं तर व्हॅकन्सी जास्त आहे। दरवेळेस 70 ते 80-85च्या मध्ये कट ऑफ असतो, ह्यावेळेस व्हॅकन्सी खूप जास्त असल्यामुळं माझं वैयक्तिक मत असं आहे, आणि बऱ्याच मुलांना सेकंड थर्ड शिफ्ट अवघड गेल्यामुळं त्यामध्ये करंट अफेअर खूप विद्यार्थी म्हणत होते की खूपच अवघड आलं। मग त्यामुळे कट ऑफ ह्या वर्षीचा 65 ते 75-80च्या दरम्यान लागू शकतो। म्हणजे कट ऑफ डेफिनेटली कमी होणार आहे। त्याचं पहिलं कारण म्हणजे व्हॅकन्सी वाढणं, दुसरं लेवल थोडीशी करंट अफेअरची वाढली होती, त्यामुळं करंट अफेअर जो स्कोरिंग सब्जेक्ट असतो, आता तो स्कोरिंग राहिलेला नाही ॲक्च्युली, पण त्याच्यामध्ये 2 डिजिट गाठणं सुद्धा विद्यार्थ्यांना थोडंसं अवघड झालं। म्हणून मला वाटतं की कट ऑफ हा 65 ते 80-75च्या दरम्यान ह्या वर्षी लागेल। अजूनही तुम्हाला काही त्याच्यामध्ये शंका वगैरे असेल तर जो खाली आपला नंबर आहे त्या नंबरवरती किंवा कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला सांगू शकता। धन्यवाद।